इधर देखिए, राइट में पीछे पीछे। तर कसे आहात सगळे, एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आज आहे 15 ऑगस्ट, तर 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा। तर आधी सकाळी उठलो आम्ही आणि मग शाळेत गेलो। मी लोचन आणि मांदरे आम्ही तिघच होतो, आज कमी जण होतो। तर शाळेत गेलो, शिक्षकांना भेटलो, शाळेचे हालहवाल बघितले, शाळेमध्ये ध्वजारोहणला झालं। ध्वजारोहणला नाही गेलो, आतमध्ये घेतलं नाही, पण त्याच्यानंतर आतमध्ये घेतलं नाही, कारण की आता थोडे नियम आणि रूल्स काय चेंज झालेत, तर त्यांचा आदर मान सन्मान राखून आम्ही नंतर गेलो। मग लोचननी दांडेकर सर आणि शेलार सर, जे आम्हाला 5वीपासून ते 10वीपर्यंत वर्ग 5वीला पहिले वर्ग शिक्षक आमचे शेलार सर, आणि त्याच्यानंतर दांडेकर सर हे पीटीचे शिक्षक म्हणजे, तर त्याच्यानुसार त्यांना गिफ्ट घेतलेली, ती गिफ्ट दिली। आणि आता मी निघालोय परत एकदा भारत माता आणि परल वर्कशॉप, कारण की आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी पण आगमन सोहळे आयोजित केलेले आहेत बऱ्यापैकी, आणि आता मी निघालोय। तर मी आता जातोय भारत माता, कारण की गडबड अशी होते, गेल्या टाईमला मी उभा होतो गणेश गल्ली मुंबई राजा इथं, तर सायनच्या बाजूला जे जाणारे गणपती होते तर ते मला बघायला भेटले नाही, त्यांचे काय ब्लॉग आणि आम्ही शूट करू शकलो नाही, म्हणून आज बघू काय कसं होतंय। आता भारत माताला जाऊ, मग तिथून परल वर्कशॉपला जाऊ, आणि त्याचसोबत एरियातला गणपती आहे म्हणजे मुंबईचा विघ्नहर्ता, तर त्याचा देखील आज आगमन सोहळा आहे, तर तो पण अटेंड करू सगळ्यां। त्याच्याशी मधले जे सेक्रेटरी पद आहे तो मित्र आहे सौरभ म्हणून, तर आता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि आत्ता मी जातोय। तर मी तिथे पोहोचेपर्यंत तुम्ही आधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तोवर मग शाळेतले हे व्हिडिओ पहा। हाच तो आरसा जिथं आम्ही नेहमी शाळेत जाताना बघायचो, आणि जे पुढे चालतात ते आमचे शेलार सर, जे आमचे पहिली 5वीतले वर्ग शिक्षक, पहिली बॅच आमची माझी लोचनची जी ज्यांच्या अंडर होती, ते शेलार सर। ह्या पॅसेज जो होता इथं मस्ती, आणि ह्या बाजूला वाचनालय वर्ग, शाळेत जुनी आठवण। आणि सरांनी सांगितलं की शाळेचं नाव आहे ते दुरुस्तीसाठी म्हणजे नवीन ह्याच्यासाठी गेले, बाकी काय झालेलं नाही। आणि महाराजांचा पुतळा बदलण्यात आलाय, आणि त्याचसोबत भरपूर अशा नवीन गोष्टी आहेत ज्या केल्यात शाळेत चेंज, पण अजून मामा आणि शिक्षकांनी आता थोडेफारच आहेत जुने, बाकी सगळे नवीन आहेत। आणि काय काय शिक्षक आहेत त्यांची ट्रान्सफर झाली, बदली झाली आहे कुठे दुसऱ्या ब्रांचमध्ये आणि सोसायटीच्या। आज भरपूर दिवसांनी आलोय शाळेत, एक वेगळं असं वाटतंय, मजा आणि आनंद येतो। आणि सुरुवात ही मुंबईचा कृपाळू ह्याच्यानं झाली आहे, तर थांबा एक मिनिट। तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही मुंबईचा कृपाळू। तर आता सकाळी निघताना पण मला एक रस्त्यामध्ये दिसला गणपती, वडला ब्रिजवर होतो तेव्हा, आणि आत्ता मुंबईचा कृपाळू यांनी सुरुवात झालेली आहे आपल्या व्लॉगची, गणपती आगमनाची आजच्या दिवसातली। आणि आज एक मिनटं थांबा, तर आज तब्बल 90 गणपती यांचं आगमन आहे, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, आणि ही माझ्याकडे लिस्ट आहे त्यानुसार तरी 90 आहे। तर
आज आहे आणि ह्याच्यानंतर परवा म्हणजे 17 तारखेला देखील आगमन आहेत. आणि तेव्हा तर एक वेगळा माहोल असणार, कारण की मुंबईतील मधली 3 मोठी मंडळ सगळ्यात म्हणजे सुप्रसिद्ध अशी, एक उमरगाडी, दुसरं नरे पार्क आणि तिसरं चिंचपोकळीचा चिंतामणी. तर अशा या 3 मंडळांचं आगमन आहे. तर आधी सगळ्यात पहिलं उमरगाडीचं आहे, मग चिंचपोकळीचा चिंतामणी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नरे पार्क म्हणजे परळचा राजा. याप्रमाणे क्रम आहे. आणि त्या दिवशी पण 1 मिनिट त्याची पण लिस्ट आहे, साईनं पाठवलं नाही मला. तर लोडो हां, तर 17 ऑगस्ट 177 गणपतींचं आगमन आहे. 177 गणपतींचं आगमन. आज 90, मागच्या आला काहीतरी 70-80 होते आणि 17 तारखेला 177 गणपतींचं आगमन आहे. तर एक आणि सगळीकडे आता लालबाग परळ म्हणजे मुंबईभर सगळीकडे गल्लोगल्ल्यांमध्ये मंडप लागत आहेत. कुठं डेकोरेशनची तयारी चालू आहे, कुठं काय अजून आता सगळीकडे बॅनरने लागत आहेत, कुठं गेट उभारलेले आहेत, कुठं काय सगळीकडे डेकोरेशनचा आणि तामझाम चालू आहे सगळा. तर आता मी भारतमाताला आलो आहे आणि आज माझा प्रयत्न असेल की परळ वर्कशॉप आणि भारतमाता इकडचे दोन्हीकडचे जास्तीत जास्त आगमन सोहळे व्हिडिओ घ्यायचे बस. आणि गेले 2 रविवार यांची जी गर्दी बघून RCF मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक हे देखील इथे बोलवण्यात आलेलं आहे. कारण की ज्या प्रकारची गर्दी होते त्या प्रकारे म्हणजे ती एक चेंगराचेंगरी आणि असते, त्याची होण्याची संभाव्यता असते. तर क्राऊड जो असतो कंट्रोल होत नाही, कधी कधी लोक ऐकत नाहीत. त्यांच्या कंट्रोलसाठी RCF यांना बोलवण्यात आलेलं आहे. आणि गेल्या रविवारचं आणि त्याच्या अगोदरच्या रविवारचं बघून पूर्ण रोड बंद केलेली आहे. जो लालबागहून सरळ सायनकडे जातो रोड खालून, ब्रिजवरच्या खालून, तर तो रोड बंद केल्याने. आणि मला आता जोरात बोलायला लागतंय कारण की गाड्यांचा आवाज हा भरपूर येतोय आणि पूर्ण आत्तापासून ट्रॅफिक जाम झालंय. पहिल्यांदाच आगमनासाठी एवढा मोठा बंदोबस्त केलेला आहे पूर्णपणे. हा जो भायखळ्याचा ब्रिज आहे तो बंद केलाय. लालबागचा जो सिग्नल आहे तिथून पण हा इकडं पूर्ण जाणारा रस्ता आहे तो बंद आहे. पुढचा जो ब्रिज आहे तो पण पूर्णपणे बंद केलेला आहे. लोकांची गर्दी बघता सगळं काही नीट व्यवस्थित आटोक्यात येण्यासाठी काही असं काही घडू नये म्हणून सगळं पूर्णपणे काळजी घेऊन सगळं रोड बंद केलेला आहे. पहिल्यांदा एवढा बंदोबस्त ते पण खास आगमनासाठी. आणि त्यात 15 ऑगस्ट आहे म्हणून देखील असेल, सांगता येत नाही. कारण की गेल्या रविवारी पण त्याच्या रविवारी पण भरपूर अशी अनएक्सेप्टेड गर्दी आली अचानक. तर त्या हिशोबाने पण ठेवलं नाही असेल. तर आता हळूहळू लोक जमायला सुरुवात होत आहेत आणि आगमनाची सुरुवात आता होईलच. तर जुडे राहू. मला भेटला मुंबईचा विघ्नहर्ता मंडळामधील माझा मित्र प्रकाश. तर आता त्यांच्या मार्फत मी जातो आतमध्ये आणि मुंबईचा विघ्नहर्ता म्हणजे अँटॉबिल यंदा एक वेगळं आणि नवीन रूप आहे ते आपण बघायला भेटल. आणि दरवर्षी एक वेगवेगळं रूप असतं. हम लोग निकल रहे हैं।
तर भरपूर वेळ झालं मी काय बोललो नाही, कारण की मी होतो गणसंकुल कारखान्यामध्ये. कारण की मला रस्त्यामध्ये प्रकाश भेटला आणि मग ते मला घेऊन गेले आतमध्ये त्यांच्या आय डीवर. कारण की त्यांच्याकडे आय डी आणि पास आहेत, म्हणजे टी शर्ट मंडळाचे, ते ज्यांना सोडतात तर ते मला घेऊन गेले आतमध्ये. आणि म्हणून मला बाहेरचे कुठलेही गणपतीचं रेकॉर्डिंग करता आलं नाही. पण जे आतमधले होते, मुंबईचा इच्छापूर्ती, परत सुखकर्ता कुठला होता तो माहिती नाही, पण एक वेगवेगळे अशी रूपं गणपतीची ती बघायला भेटली मला. आणि कारखान्यातून हा आनंद घेता आला मला. तर आता मी जातो गाडी आणायला आणि निघूया घरी. आता पावसाची पण सुरुवात झालेली आहे आणि भरपूर पाऊस होता, तरी निघताना आणि फक्त बाहेर काढताना पाऊस थांबला होता आणि आता तो परत चालू झाला आहे. तर त्याच हिशोबात आता मी पण निघतो. आणि आता मी आहे नरे पार्कात, ज्याचं आगमन आहे 17 तारखेला. तर 17 तारखेला जो जल्लोष होणार आहे तो बघण्यासारखा आहे, सांगता येत नाही. उमरखाडी, चिंतामणी आणि नरे पार्क परळचा राजा, असे 3 त्यांचं आगमन आहे. हाय ग, कारण की आता गाडी लावली आहे मी दुसरीकडे आणि मी ह्यांच्यासोबत आलो परळ वर्कशॉपपर्यंत चालत. तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, त्याचसोबत श्रीकृष्ण जन्माष्टमी, म्हणून लगातार पाऊस पण पडतोय. आणि मुंबईचा विघ्नहर्ता ह्याचे श्रीकृष्ण अवतारातील रूप, हातामध्ये कमळ, बासरी आणि कमळामध्ये उभा, असं ते रूप होतं. छान गोजिरवाणं असं. आणि सगळ्यात चांगलं मला वाटलं की त्याचे जे आखणी डोळे हे ते वेगळे, म्हणजे एकदम लहान मुलांचे जसे डोळे असतात त्या प्रकारे होते. ते म्हणजे एक वेगळं आकर्षण असतं त्या डोळ्यांमध्ये, ते दिसून येत होतं. आणि आता पावसाची पण परत एकदा जोरात सुरुवात झाली आहे.
तर परळ वर्कशॉप नंतर दादर ह्या पाय गार्डन आणि वडाळा ब्रिज बरकतरी ह्या मार्गाद्वारे मुंबईचा विघ्नहर्ता हा अँटॉपिलला म्हणजे जिथं विराजमान होतो बसतो तिथं चाललाय. ती अशी आगमन सोहळ्याची मिरवणूक ही चालू आहे. आता दोस्तीतला जो चढाव आहे तर त्या चढावाच्या इथं हा डोंगर आहे. तर त्या डोंगराच्या इथं आता गणपती येऊन पोचलेला आहे आणि आता वरती आणायची जी कशा म्हणजे जे आहे वरती कसा आणतात आता ते चालू आहे सगळं. तर आलो घरी फ्रेश आणि झालो नीट व्यवस्थित. तर आज काय जास्त गणपतीचे आगमन घेता आले नाही, पण मुंबईचा विघ्नहर्ता याचा एका गणपतीचं आगमन पूर्ण स्टार्ट टू एंड कारखान्यापासून ते एरियापर्यंत सगळं संपूर्ण घेण्यात आलेलं आहे. तर आता ब्लॉगचा एंड आपला चालू झाला आहे. तर उद्या आहे दहीहंडी आणि परवा आहे 3 गणपतींचा महाआगमन सोहळा म्हणजे नरे पार्क, उमरखाडी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी. तर 17 तारखेला आपण नक्की जाऊया आणि तुम्ही सुद्धा या. हेच बोलीन मी हा अनुभव आणि ती गर्दी. तर बस ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा आणि तुमचा जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून एकदम बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नीट राहा, सुखी राहा, सुखी जगा.